मी शुभांगी दातार यशोवाणी दिवाळी अंकासाठी माझा लेख सुख एक अंतःप्रवास वाचते आहे. खरंच काय असतं सुख? व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असणार. तशीच ती स्थलकाल सापेक्ष असून सतत बदलणारी असणार. त्याबद्दल आपण अनेक वेळा बोलतो, चर्चा करतो, उहापोह करतो. करता करता आपल्याला प्रश्न पडतो की मी ज्याला सुख म्हणतोय ते खरंच सुख आहे का? सरते शेवटी हा प्रश्न काही सुटत नाही. पण परवा मी एक गोष्ट ऐकली. ती गोष्ट सुखाच्या संदर्भात नव्हती, पण ऐकताना असं वाटलं की ह्या गोष्टीतल्या विचाराची सांगड सुख या संकल्पनेला पुष्टी देणारी आहे का? आता आधी ती गोष्ट सांगते आणि मग सुखाच्या संकल्पनेशी ती कशी जोडता येईल हा विचार सांगते. चालेल ना? पटलं नाही तरी हरकत नाही, त्यावर आपण नवीन चर्चा करूया. ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात जसं म्हटलंय की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, याप्रमाणे आपणही त्या गोष्टीतून आपल्याला काय घ्यायचं ते घेऊ. आता नमनाला घडाभर तेल घालून झालंच आहे, तर आता सांगते ती गोष्ट. एक आटपाट नगर होतं. त्यात एक राजा होता. त्या राजाला त्याच्या राज्यातील माणसं तर भेटायला यायचीच, तशीच इतर राज्यातून सुद्धा येत असत. असंच एकदा काही लोक त्याला भेटायला येणार होते. आता एवढ्या मोठ्या राजाला आपण काय भेट देणार, असा विचार करता करता त्यांनी राजाला एक छानसा पोपट द्यायचं ठरवलं. ठरवल्याप्रमाणे छान रंगीबेरंगी खात्या पित्या घरचा वाटेल असा धष्टपुष्ट पोपट त्यांनी राजाला भेट दिला. राजाला पोपट फार आवडला. राजाने त्या पोपटासाठी एक मोठा सोन्याचा पिंजरा तयार केला. पोपट अगदी सुखेनैव व नांदत होता. रोज खायला नवनवे पदार्थ. राजा स्वतः जातीने काळजी घेणार, लक्ष देणार. मग काय विचारता, सगळं उत्तम चालू होतं. एक दिवस मात्र काय झालं की चुकून एका शिपायाकडून त्या पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं. उडून जाऊया असा पोपटाच्या मनात विचार आला खरा, पण तो विचार अगदी क्षणिक त्याच्या मनात आला. दुसरं मन म्हणालं, कशाला उगाच, इथे सगळं छान चाललंय. उडून गेलो तर रोजच खाण्यासाठी वणवण फिरत बसावं लागेल. त्यापेक्षा हे छान आहे. एवढ्यात एक दिवस काय झालं की दुसऱ्या प्रांतातून काही मंडळी राजाला भेटायला आली. त्यांनी राजासाठी एक सुंदर मोर आणला. राजाला तो मोर फारच आवडला. राजाचं सगळं लक्ष आता मोराकडे गेलं. तो जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवू लागला. साहजिकच पोपटाकडे कमी लक्ष देऊ लागला. पोपटाला वाईट वाटलं, पण आता करणार काय? त्याचं मन त्याला ती आठवण करून देऊ लागलं. बघ, तुला एक संधी चालून आली होती, पण त्याचा तू काही फायदा केला नाहीस. आता रडून काय उपयोग? उडून जायचा विचार मनात आला होता, पण लगेचच आहे ते छान आहे म्हणून आपण थांबलो. हे ऐकताना मला वाटलं की खरंच हे संकल्प विकल्पाचं द्वंद्व सोडवता आलं तर माणूस किती सुखी होईल नाही? अशा पिंजऱ्याच्या बंधनातून मुक्ती म्हणजे सुख, का या संकल्प विकल्पाच्या द्वंद्वातून मुक्ती म्हणजे सुख? मनातला एक विचार अनेक विकल्पांना जन्म देतो. आता एक उदाहरण देते. दिवसभरात आपण किती छोटे छोटे निर्णय घेत असतो नाही का? सकाळी उठल्यापासून आपली ही निर्णय प्रक्रिया अखंड सुरू असते. आधी कणिक भिजवायची का भाजी चिरायची, सकाळी नाश्त्याला काय करायचं, आज कामं काय काय आहेत, इथपासून ते आलेल्या पैशाची गुंतवणूक कुठे आणि कशी करायची इथपर्यंत. निर्णयाशिवाय एकही गोष्ट आपल्याला करता येत नाही. सगळे निर्णय मात्र आपण अगदी विचारपूर्वक घेतलेले असतात बरं का. या निर्णय प्रक्रियेत काय असतं? आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळे पदर असणारं आपलं अंतःकरण. जसं आपण एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या भूमिका करत असतो. म्हणजे बघा ना, मी एकाच वेळी पत्नी, आई, मुलगी, बहीण, सून अशा भूमिका करते आणि त्याप्रमाणे कार्य करत असते. तसंच हे अंतःकरण वेगवेगळी कार्य करतं, तेव्हा त्याला आपण ही वेगवेगळी नावं देत असतो.
संकल्प विकल्प करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला मन म्हणतात. संकल्प म्हणजे इच्छा आणि विकल्प म्हणजे त्या संकल्पासाठी दिले जाणारे वेगवेगळे पर्याय. आपण एक उदाहरण बघूया. समजा मला साडी खरेदी करायची आहे. ही झाली इच्छा म्हणजे माझा संकल्प. आता पर्याय काय आहेत? कोणती घ्यावी? कांजीवरम, नारायणपेठ, पटोला की पैठणी? हे झाले विकल्प. असं जेव्हा आपलं मन काम करतं की एक संकल्प आणि त्यातले वेगवेगळे विकल्प, तेव्हा मन एक निश्चय करतं. कारण निश्चयात्मका बुद्धी सा बुद्धी. वेगवेगळे विकल्प समोर आल्यावर त्यातला एक निवडून त्यानुसार निर्णय करण्याची जी वृत्ती, तिला म्हणतात बुद्धी. त्यामुळे आता माझा निर्णय झाला की मी शनिवारी येवल्याला जाऊन लाल रंगाची पैठणी घेणार. आता निर्णय झाला, त्यामुळे मनाचं काम संपलं, बुद्धीचं काम संपलं. आता चित्ताचं काम सुरू झालं. निर्णय तर झाला, पण अजून प्रत्यक्ष पैठणी घरी आणली नाही. मग आता चित्त काय करतं? तर त्या निर्णयाला घट्ट पकडून ठेवतं की मला लाल रंगाची पैठणी घ्यायची. मग मी मला वारंवार तेच सांगते की मला पैठणी हवी, मला पैठणी हवी. मग आता गाडी करूया आणि जाऊन येऊया. मग शनिवार येतो, मी गाडीने जाते, मला हवी तशी लाल रंगाची पैठणी घेऊन येते आणि घरी आणून कपाटात ठेवते. तोपर्यंत काय चालू होतं? तर मला पैठणी आणायची आणि जोपर्यंत मी ती साडी नेसत नाही तोपर्यंत त्या चित्ताचं अवधारण चालू असतं की कधी नेसायला मिळेल. त्यामुळे झालेल्या निर्णयाला घट्ट पकडून ठेवते त्या वृत्तीला म्हणतात चित्त. आता या सगळ्यात काय अंतर्भूत आहे? तर अहंकार. कारण बघा, मी काय म्हटलं? मला साडी हवी, मला पैठणी हवी, मी आणणार, मी माझी पैठणी नेसणार. सगळीकडे काय आहे? तर मी, मला, माझी, हा सगळा मीचा पसारा. संकल्प विकल्प करणं म्हणजे मन, निर्णय करणं म्हणजे बुद्धी. निर्णय पकडून कोण ठेवतं? तर चित्त. मन, बुद्धी, चित्त आणि या सगळ्याबरोबर असतो तो अहंकार. कारण माझी इच्छा, माझा संकल्प, माझा निर्णय. ज्या क्षणी हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत होतात ना, त्या क्षणी आपल्याला सुखाचा अनुभव येतो. मग या चारही वृत्ती शांत झाल्या असा आपल्याला अनुभव का बरं येत नाही? ते का बरं शांत नसतं? कारण हे मनात येणारे संकल्प विकल्प, ते जितके प्रयत्नपूर्वक कमी करता येतील तितकं आपल्याला शांत वाटेल. मी जेव्हा ती पैठणी नेसते तेव्हा मला छान वाटतं, आहाहा असंही वाटतं. नीट पाहिलं तर लक्षात येईल की ते सुख त्या साडीमध्ये नसून माझ्या अंतःकरणातल्या वृत्ती शांत झाल्याचं असतं. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये या सगळ्या वृत्ती शांत झाल्या की मला ते सुख मिळतं, जे खरं तर माझ्या आतमध्येच असतं. त्यामुळे कोणतीही बाह्य घटना, वस्तू हे मला सुख देत नाहीत, तर माझ्या शांत झालेल्या वृत्ती ते काम करतात. मग दिसायला जे इतकं सहज दिसतं ते इतकं सहज घडत का बरं नाही? कारण मानवी वृत्ती ही चंचल असते. सतत हे करू का ते करू, मी करते ते योग्य आहे ना, बरोबर आहे ना, माझ्याकडून चूक व्हायला नको. तुम्ही म्हणाल मग काय, असं होणारच ना, त्यात काय वावगंय? वावगं काहीच नाही, फक्त आपण त्याला जो अट्टाहासाचा च जोडतो ना, तो त्रास देतो. माझ्याकडून चूक होताच कामा नये. मी करतो किंवा करते ते कायम योग्यच असायला हवं. कोणी मला काही म्हणताच कामा नये. असे अनेक चच जू आपण आपल्या डोक्यावर, खरं तर मनात घेऊन फिरतो. अशी अनेक ओझी आपण बाजूला ठेवली ना, तर आपण आधी आनंदी, समाधानी होऊ आणि मग त्या आनंदाचं सुखात रूपांतर होईल. आता बघा, आपण एखाद्या लग्न समारंभाला किंवा पार्टीला, नाटकाला, सिनेमाला जातो. साहजिकच इतरांचं वागणं, बोलणं, पेहराव टिपच असतो. मग अरे आपण असं करायला हवं होतं नाही, असं नकळत आणि अगदी सहजपणे मनाशी ठरवतो. तुम्ही म्हणाल आम्ही काही त्रास वगैरे करून घेत नाही, नुसता विचार करतो.
पण तितका छोटा विचार मनात संकल्प विकल्पाचं जाळं तयार करतो. तेच आपल्या मनात चलबिचल निर्माण करतं आणि मला हवं तसंच मी करणार किंवा पुढच्या वेळी अमुक तमुक करणार असा निश्चय करतो, एक निर्णय घेतो. आता दुसरा प्रसंग बघ. चल ना वडापाव खाऊया. नाही रे, सकाळीच मिसळ खाल्ली आहे, त्रास होतो रे. काही होत नाही रे. मग आपण त्याचं मन राखण्यासाठी वडापाव खातो. दुसऱ्याचं मन राखायला हरकतच नाही, पण अनेकदा आपण आपलं मन काय म्हणतंय ते डावलतो आणि मग म्हणत राहतो की नाही म्हणायला हवं होतं. एकूण काय, दिवसभर आपण छोटे छोटे अनेक निर्णय घेतो आणि दमून जातो. मग कुठला आनंद आणि काय. पण सुखाचं तसं नाही बरं का. ती म्हणजेच सुख ही शाश्वत भावना आहे आणि आनंद ही एक तात्पुरती, कशावर तरी अवलंबून असणारी स्थिती आहे. आपण नेहमी अशी गल्लत करतो. आनंद आणि सुख वेगळे आहेत हे कळायलाच मुळी वेळ लागतो. मग उगाचच आपण तो सुखी माणसाचा सदरा शोधत फिरतो. पण सुख ही अशी बाहेरून आत येणारी गोष्टच नाही मुळी. ती आपल्याच आत दडलेली चिरंतन अशी भावना आहे. आधी आपण म्हटलं त्याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चारही शांत झाल्यावर जे अनुभवायला मिळतं ना, ते दुसरं तिसरं काही नसून सुख असतं. म्हणजे सुख शोधायला बाहेर पडण्याऐवजी आपण आपल्या आत डोकावायला हवं. म्हणजे आपला सुखाचा झरा आटणार नाही आणि तो कशावरही अवलंबूनही असणार नाही. सहज सुचलेल्या 4 ओळी सांगते. प्रश्न मनास पडतो, सुख कशात मिळते? डोकावून आत पाहता सारे अंतरी दिसते. अंतरीचे 4 कप्पे माझे मीच शांतवते. चिरंतन शाश्वतते सुख मला बिलगते.